नमस्कार. मी तुमची लाडकी गौरी गर्जे बोलते. बोलताना देखील मला अतिशय दुःख होते. ह्या समाजामध्ये एक मुलगी अत्याचाराला, हुंडाबळीला किंवा पुरुषांना बळी पडते, तिचं प्रकरण शांत होत नाही, तेवढ्यातच दुसरी बळी पडते. काय चाललंय या महाराष्ट्रात? काहीच बोलू शकत नाहीत ह्या महाराष्ट्रातल्या मुली. आज मी तुमच्यामध्ये नाही, पण तुमच्यामध्ये अजूनही अशा अनेक गौरी, संपदा आणि अशा अनेक वैष्णवी आहेत. फक्त त्या आजही मध्येच त्यांचं दुःख सहन करत आहेत. किंवा त्यांचं दुःख या राजकारणामुळे, पैशांमुळे दाबलं जात आहे. राजकारणी दबावापुढे त्या फिक्या पडतात. आणि सहन झालं नाही तर एकतर त्या टोकाची पावलं उचलतात, नाहीतर ह्या समाजातले काही निवडक लोक त्यांना जगूच देत नाहीत, त्यांना संपवतात आणि त्याला साधा सरळ शब्द लावून देतात, आत्महत्या. पण खरंच या मुलीने आत्महत्या केली असते का? उच्च शिक्षित मुली आत्महत्या करू शकतात का? हो, करू शकतात. पण एक मुलगी आत्महत्या करेल, दुसरी करेल, सगळ्याच आत्महत्या करू शकतील का? तर नाही. स्वतःचं जीवन प्रत्येकालाच प्रिय असतं. मान्य आहे, दुःख असतं, पण प्रत्येकजण खचलेला नसतो. पण ह्या समाजातील लोक त्यांना साधं जीवन जगू देत नाहीत. घरात लग्नाची बायको असताना बाहेर अनैतिक संबंध करतात. तर पूर्वीपासूनचे अनैतिक संबंध असताना सुद्धा दुसऱ्याच्या निरागस मुलींचे आयुष्य बर्बाद करतात. आणि मग काही दिवसांनी तीच मुलगी त्यांच्या रस्त्यात अडथळा बनू लागलीही तिला रस्त्यातून बाजूला करतात. कधी मिळेल ह्या मुलींना न्याय? मिळेल का? आजपर्यंत यावर प्रश्नचिन्ह होतं आणि यापुढे सुद्धा हे प्रश्नचिन्ह कायम राहील. पैशामुळे आणि राजकीय सत्तेमुळे अनेक प्रकरणं दाबली जातात. ज्या आईवडिलांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्या मुलींना सांभाळलेलं असतं, शिकवलं, मोठं केलं, ते आईवडील न्याय मागून मागून थकून जातात. पण तरीसुद्धा त्या आईवडिलांना न्याय मिळत नाही. का? कारण राजकीय सत्ता आणि पैसा त्यांना न्याय मिळवून देत नाही. या महाराष्ट्रामध्ये सगळं काही विकलं गेलेलं आहे. राजकारणी लोक, पोलीस प्रशासन, सगळं काही विकलं गेलेलं आहे. त्यामुळे कोणाला न्याय मिळेल अशी अपेक्षा करणं देखील आता व्यर्थ आहे. माझी तुम्हा सगळ्या मुलींना कळकळीची एकच विनंती आहे आणि तुमच्या आईवडिलांना सुद्धा विनंती आहे. तुम्हाला जर त्रास असेल तर तुम्ही त्या गोष्टींमधून तात्काळ बाहेर निघा. सोडून द्या, ती जिथे आपल्याला किंमत नाही तिथे राहणं सोडून द्या. त्या व्यक्तीसोबत राहू नका. आणि आईवडिलांना देखील माझं सांगणं आहे, तुमच्या मुलीला ज्या ठिकाणी त्रास असेल, तिचं जगणं ज्या ठिकाणी मुश्किल आहे, असह्य आहे, अशा ठिकाणी तिला बळजबरीने राहण्यासाठी दबाव आणू नका. तुम्ही फक्त नातेवाईक लोक काय म्हणतील ह्याचा विचार करतात आणि पुन्हा तुमच्या मुलीला त्याच नरकामध्ये पाठवतात. अशामुळे समोरच्या लोकांना बळ मिळतं. त्यांना वाटतं की तुमच्या मुलीचा वारीस कुणीच नाही, तिचे आईवडील देखील तिचे नाहीत, म्हणून ते त्यांच्या पद्धतीने तिच्याशी वागणूक देतात. माझ्या वडिलांनी देखील जेव्हा मी माझे घराणे त्यांना सांगितले, त्यांनी फक्त समाज काय म्हणेल याचा विचार करून माझ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. वेळेस त्यांनी मला साथ दिली नाही. त्यामुळे मी आज त्यांच्यापासून खूप दूर गेले. इतक्या दूर गेले की पुन्हा त्यांना त्यांची गौरी डोळ्यांना कधीही दिसणार नाही. असो, अशा गोष्टींवर कितीही ज्ञान दिलं तरी देखील अपूर्णच आहे. आज गौरीचं प्रकरण चालू आहे, उद्या गौरीचं प्रकरण देखील शांत होईल, पुन्हा एखादं नवीन प्रकरण उठेल. आधी वैष्णवी, तिच्या न्यायासाठी देखील खूप प्रकरण तापलं. 15 दिवस, 8 दिवस, बस सगळं काही शांत झालं. त्यानंतर संपदा, ती देखील 10 दिवस, 15 दिवस तिच्यासाठी देखील न्यायाची मागणी झाली, ते देखील शांत. आणि आता गौरी देखील थोडेच दिवस चालेल, पुन्हा गौरीचं प्रकरण देखील शांत होईल आणि पुन्हा नवीन कुणाचं तरी प्रकरण सुरू होईल. मी गौरी गर्जे, माझं लग्न 10 महिन्यापूर्वी अनंत गर्जे या तुमच्या आवडत्या राजकीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या PA यांच्याशी झालं होतं. अगोदर तर सर्व काही ठीक होतं, परंतु ते म्हणतो ना, जसे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं, तसंच माझं देखील झालं. त्याचे माझ्यापूर्वी एका परस्त्रीबरोबर अनैतिक संबंध होते. त्याबद्दल मला कळालं देखील होतं. मी त्याला विरोध केला, बोलले,
त्याने मला विश्वासात घेतलं की मी पुन्हा त्या व्यक्तीबरोबर बोलणार नाही, आणि मी त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला. मला विश्वास होता की माझा नवरा मला कधी धोका देणार नाही, तो सुधारेल, बदलेल. पण नाही. बोलू नये पण बोलावं लागतंय. कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच असते. तो सुधारला नाही. उलट त्याने मला खूप टॉर्चर करणं चालू केलं. मी त्याच्या अनैतिक संबंधांबद्दल बोलत होते त्यावेळेस तो मला म्हणाला की मी स्वतःही मरेन आणि तुला देखील अडकवेन. म्हणजे स्वतःच्या हातावर त्याने खोटे नाटे वार केले आणि पुन्हा मला धमक्या देऊ लागला. मी याबद्दल माझ्या आईवडिलांना देखील सांगितलं, पण त्यांनी फक्त आणि फक्त ह्या 2 कवडीच्या समाजाला घाबरून आणि नातेवाईकांना घाबरून मला पुन्हा त्या नरकात राहण्यासाठी भाग पाडलं. पुन्हा मला त्याच घरी नांदायला पाठवलं आणि मला नाविलाजाने जावंच लागलं. माझी नणद एक स्त्री आहे, तरी देखील ती दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजू शकत नव्हती. बाई हा नावालाच कलंक होती ती. तिच्या भावाचे काळे धंदे मी तिला सांगितले. त्यानंतर तिने मला उत्तर दिलं की नांदायचं असेल तर नांद, नाहीतर आम्ही माझ्या भावाचं दुसरं लग्न करू. खूप वाईट वाटतं. एक स्त्री असून देखील तिला दुसऱ्याच्या भावना कळत नाहीत. असेच दिवस निघत होते. मी पेशाने जरी डॉक्टर असले, मी दुसऱ्यांचे आजार दुःख बरे करत असले, तरी देखील मला आणि माझ्या आयुष्याला असा आजार झाला होता, तो मला सोबतच घेऊन गेला, ज्याच्यावर कुठलंही औषध मला सापडलं नाही. असेच काही दिवस जात होते आणि एक दिवस अचानक माझ्या जाण्याची बातमी आली. मी आत्महत्या केली अशी बातमी तुमच्यासमोर आली असेल. त्यानंतर माझ्या आईवडिलांनी देखील एकच आक्रोश केला. आमची मुलगी सुशिक्षित होती, ती अढाणी नव्हती. ती खूप जास्त धैर्यवान होती. ती संकटांशी लढणारी होती, संकटातून पळ काढणारी नव्हती. आमची गौरी आत्महत्या करू शकत नाही, असा दावा त्यांनी केला, कारण त्यांना माझ्यावर विश्वास होता. परंतु मी त्याच्या रस्त्यातला काटा होते, म्हणून त्याने त्या गोष्टीला हत्या नसून आत्महत्या हे नाव दिलं. त्याचे अनैतिक संबंध बाहेर आले, त्याची चॅटिंग देखील बाहेर आली आणि असे अनेक पुरावे देखील बाहेर आले. पण तरीसुद्धा तो त्याच्या मतावर ठाम राहिला की तुमच्या मुलीने आत्महत्या केलेली आहे. माझे सगळे कुटुंबीय अजूनही न्यायाचीच अपेक्षा करत आहेत. त्यांना वाटतं आमच्या गौरीला एक ना एक दिवस न्याय मिळेल, पण नाही. या देशामध्ये गौरीलाच नाही तर कोणत्याच मुलीला कधीच न्याय मिळणार नाही. तिला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही तिचे रक्ताचे आईवडील आहात, भाऊ-बहीण आहात. तुम्ही जर जिवंतपणे तिच्या पाठीशी राहिले असते, तिला साथ दिली असती, अशा नरकयातना भोगण्यासाठी तिला भाग पाडलं नसतं, तर आज ती तुमच्या सोबत असती. किती ओरडून सांगावं तुम्हाला? कितीतरी मुलींना फक्त ह्याचमुळे, समाजामुळेच दबावापोटीच राहावं लागतं. खूप मोठी शोकांतिका आहे ही सगळ्यांसाठीच. 20-22 वर्ष तुम्ही सांभाळ करू शकता. आई 9 महिने पोटात सांभाळू शकते, खाण्यापिण्याचे पथ्ये पाडू शकते. आणि तीच मुलगी लग्न झाल्यानंतर तिला जर त्रास असेल तर ती तुमच्यासाठी ओझं बनते. खूप खेदाची गोष्ट आहे ही. माणूस गेला की तो पुन्हा कधीच डोळ्यांना दिसत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एखादा व्यक्ती दुःखात असेल, त्रासात असेल, त्याच वेळेस त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. तेव्हाच तो माणूस धैर्यवान होतो. जर त्याच्या बाजूने कुणीच उभं राहिलं नाही, तर तो आतून खचून जातो, हरून जातो. आणि मग शेवटी काय होते हे तर तुम्हाला कळालंच असेल. एकतर हत्या, नाहीतर आत्महत्या. माझी हीच इच्छा आहे की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. माझी हत्या झाली की मी आत्महत्या केली, हे लवकरात लवकर तुमच्या समोर यावं आणि माझ्या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी. जेवढ्या यातना दुःख त्यांनी मला भोगायला दिलं, त्याच्यापेक्षा दुप्पट पटीने त्यांना देखील दुःख मिळावं. तेव्हा एखाद्याला दिलेला त्रास काय असतो आणि त्याच्या यातना काय असतात त्यांना समजतील. तुम्हाला काय वाटतं? मी आत्महत्या केली असेल की माझी हत्या झाली असेल? मी तुमच्यामधून निघून गेले. मी माझे सगळे गूढ माझ्यासोबतच घेऊन गेले. आता फक्त पुरावे, तपास ह्या आधारेवरच काय निर्णय होईल तो लागू शकतो. कारण मी सांगणार तुथे शिल्लक राहिले नाही. आणि ज्याने माझ्यासोबत हे तैरकृत्य केलं, तो हैवान स्वतःहून हे सगळं कधीच सांगणार नाही. खरं तर समाजात घडत चाललेल्या ह्या घटना खूप मनाला चटका देणाऱ्या आहेत. एकापाठोपाठ एक मुली ह्या गोष्टींना बळी पडत आहेत.
कुणी आत्महत्या केलेली असते की तिची हत्या झालेली असते. शेवटपर्यंत हे समोर कधीच येत नाही. खूप आंदोलनं होतात, खूप न्यायासाठी मागणी होते, पण तरीसुद्धा त्यातली काय सत्यता आहे ती बाहेर येतच नाही. मनाला खूप वाईट वाटतं. म्हणून सगळ्या मुलींना एकच सांगणं आहे, तुमचं जर त्या व्यक्तीशी पटत नसेल किंवा त्या व्यक्तीविषयी काही गोष्टी तुम्हाला माहीत पडल्या असतील, तर वेळीच सावध व्हा आणि अशा व्यक्तींपासून, त्याच्या आयुष्यातून कायमचं वेगळं व्हा. कारण कितीही काही केलं, ज्या व्यक्तीला जी सवय लागलेली असते त्याची ती सवय कधीच जात नाही. म्हणून त्याच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला माफ करण्याची चुकी करू नका. समोरच्या व्यक्तीला एक चान्स द्यावा, पण तरी देखील त्याच्या प्रत्येक बारीक हालचालींवर बारीक लक्ष ठेवावं. जर तुम्हाला अजूनही शंका आली की या व्यक्तीला आपण एक चान्स